काल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जाहीर केला। आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा आहे। अर्थसंकल्पात नेमक्या काय गोष्टी मांडल्या गेल्या हे याच्यावर आपण एक नजर टाकूयात। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी व बेरोजगारांसाठी आणि महिलांसाठी अजित पवार यांनी बरेचसे मोठे निर्णय घेतले आहेत। परवा त्यांनी महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल सादर केला आणि त्याचबरोबर काल त्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा आणि सवलती निर्माण करून देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या घोषणा केल्या। त्या घोषणांमधली सर्वात महत्त्वाची आणि सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेणारी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पहिले मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आली होती। त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येईल असाही निर्णय जाहीर केला आणि या योजनेचा जवळपास 50 लाख ते 1 करोड महिलांना फायदा होईल असाही अंदाज दर्शवण्यात येत आहे। व त्याचबरोबर शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी योजना आणण्यात येतील, त्यांच्यासाठी काही सवलती निर्माण करून देण्यात येतील आणि सर्वांसाठी भरीव तरतूद हा या अर्थसंकल्पामध्ये निर्णय केल्याचा दिसून येतोय। महिलांसाठी, शेतकरी बंधूंसाठी, बेरोजगार तरुणांसाठी या योजना खूप फायद्याचा असल्याचं दिसून येते। लोकसभेत महायुतीला मिळालेला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकी लक्षात घेत सावधानी बाळगून बऱ्याचशा योजना सरकारने आणण्याचा एक प्रकारे निर्णय घेतल्याचं समजून येतं। मागासवर्गीय, महिला, बेरोजगार आणि शेतकरी यांचा विकास घडवून आणण्याचं उद्दिष्ट या अर्थसंकल्पाचं असेल हे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। तर या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या योजना आलेल्या आहेत आणि त्यासाठी काय तरतूद आहे, त्यासाठी काय नियम आहेत, त्यासाठी काय अटी आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार मंडळी, मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात लय भारी। मित्रांनो, आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। तसं बघायला गेलं तर चालू सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे मागच्या वर्षामध्ये किंवा मागचा जो काही अर्थसंकल्प झाला होता त्यामधल्या बऱ्याचशा योजना त्यांना राबवता आल्या नाही, त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा आहे। तर मंडळी, आपण बघूयात या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये नेमक्या काय योजना सरकारने आणलेल्या आहेत आणि ते काय योजना महाराष्ट्रामध्ये लागू करतील असा त्यांनी विश्वास दर्शवला आहे। जसं मी मागे सांगितलं की या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी आणलेली आहे आणि खूप बऱ्याचशा लोकांचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं या योजनेमध्ये। तर नेमकी ही योजना काय आहे आपण बघून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही अजित पवार अर्थमंत्री यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे। या योजनेसाठी सरकारने 46,000 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही आश्वासन दिलं आहे। या योजनेत पात्र महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये 1500 रुपये मिळण्यात येतील हेही राज्य सरकारने दाखवून दिलं आहे। या योजनेत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारकडून 1500 रुपये दर महिन्याला मिळतील। अजित पवारांनी म्हटलं आहे की जुलै 2024 पासून ही योजना सुरू होईल, पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो त्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असलं पाहिजे तरच या योजनेचा लाभ महिलांना मिळेल। दुसरं म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने वारीकऱ्यांची पायी दिंडी निघते, त्यांची पायी पालखी निघते। तर या पालखीच्या मार्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने 30 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्याची आशा दर्शवली आहे आणि हा 30 कोटी रुपये निधी हा वितरित केला जाईल आणि प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। तर यासाठी किंवा ते हँडल करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे। आणि तिसरा निर्णय म्हणजे हा एकंदरीत इंधनाच्या बाबतीमधला आहे। तर पात्र कुटुंबाला एका वर्षाला 3 गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून मोफत दिले जातील हाही सरकारने निर्णय घेतला आहे। तर याचा लाभ होणारे 52,13,412 कुटुंब आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर एवढे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतील। चौथं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे राज्यातील 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहायचे त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे।
महाराष्ट्रामध्ये सध्या 6 लाखापेक्षा जास्त महिला बचत गट आहेत, तर हे 7 लाखापर्यंत नेण्याचं काम सरकारने हातात घेतलं आहे आणि महिला बचत गटांचा निधी 15,000वरनं त्यांनी 30,000पर्यंत वाढवला आहे। त्याचबरोबर मुलींमधील उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। तर यासाठी 8 लाख वरील उत्पन्नाची मर्यादा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी 100% फीस माफ करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे। तर याचा लाभ जवळपास 2,05,000 मुलींना होईल आणि ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून सुरू करण्यात येईल। तर यासाठी लागणारा दरवर्षी 2,000 करोड रुपयांचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाईल। तर शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काय महत्त्वाचं आहे याच्यावर आपण एक नजर टाकूयात। शेतकऱ्यांसाठी किंवा जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत यांचा खरीप 2023 ते 2024 मध्ये 2 हेक्टर मर्यादित असणाऱ्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे। त्याचबरोबर गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून किंवा जुलै 2024 पासून प्रति लिटर 5 रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल याचीही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे किंवा त्यांनी आज विश्वास दर्शवला आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध आहे यांनी अर्थमंत्र्यांनी हा पुनरुच्चार करून दाखवला आहे। तर बी बियाण्यांसाठी अनुदान, सिंचन सुविधा, तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, शेतीमाल साठवून ठेवणे या संदर्भातील योजनांचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे आणि 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी नमो शेतकरी निधी योजना ही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। शेतमाल साठवून ठेवण्यासाठी गाव तिथे गोदाम सुरू करण्यात येतील किंवा जे ऑलरेडी गोदाम आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सरकारकडून 341 कोटी रुपयांची तरतूदही केलेली आहे असं त्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न हा नेहमीचाच राहिला आहे, तर त्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी त्यांनी 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे असाही त्यांनी विश्वास दर्शवला। तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील 8,50,000 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचीही त्यांनी घोषणा केली। त्याचबरोबर जलयुक्त शिवार अभियान 2 यावर्षी 650 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली त्यांनी हेही सांगितलं आणि राज्यातील 47,41,000 शेतीपंप ग्राहक, राज्यामध्ये 47,41,000 शेतीपंप ग्राहक आहेत। तर या सर्व शेतकऱ्यांची वीज माफी करण्याची सरकार घोषणा करू शकते त्यांनी हेही सांगितलं आहे। व त्याचबरोबर जर बघायला गेलं शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या संस्थांमार्फत 2 लाखहून जास्त विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षणही देण्यात येईल। ते म्हणतात ना एक इंटर्नशिप, त्या काइंड ऑफ आहे। तर विद्यापीठ आणि शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। याचबरोबर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सरकार आणणार आहे त्यांनी हेही सांगितलं। राज्यात 10 जिल्ह्यात 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे। त्यामध्ये जालना, हिंगोली, धाराशिव, भंडारा, गडचिरोली, सातारा, अंबरनाथ या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर अजून बघायला गेलं तर राज्यात विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात। तर औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी मिळेल त्यांनी हाही विश्वास दर्शवला आहे। तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली गेली आहे। त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थीला दरमहा 10,000 रुपये वेतन म्हणजे आपण म्हणतो ना स्टायपन ते देण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे। तर त्याच वर्षी किंवा त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयांची तरतूद आहे हेही त्यांनी मांडलेली अर्थसंकल्पामध्ये दिसून येत आहे। तर त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे नो रिलीफ फॉर पेट्रोल डिझेल म्हणजे पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरचा सध्याचा कर 24% वरून 21% करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या काही योजना आहेत ज्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या आहेत। तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।